लाडकी बहीण योजना आज सर्वांना माहिती आहे बघा 18 ऑगस्ट आहे आणि असं असून देखील आज मंगळवारी संपूर्ण दिवसभर लाभार्थ्यांनी वाट पाहिली आहे तरी देखील वितरण झालं नाही। पण एका योजनेचं वितरण झालं, त्या योजनेचं नाव आहे निराधार, म्हणजे श्रावण बाळ जे काही निराधार जे पेन्शन असतं तर ते वितरित झालं। आणि नेहमीप्रमाणे पाहिलं आपण बघा, निराधारचं जेव्हा वितरण होतं ते 1-2 दिवसाच्या नंतर लाडकी बहीण योजनेचं पण वितरण होतं। पण मात्र असं असलं तरी देखील लाडक्या बहिणींनी अजून किती दिवस वाट पाहायची आहे आणि वितरण नेमकं कधी होणार का? या योजनेला पण नमो योजनेसारखं काय गुलदस्त्यात टाकायचा विचार आहे का शासनाचा? जर नसेल तर लवकरात लवकर वितरण चालू करायला पाहिजे, एवढा विलंब लागायला नाही पाहिजे। प्रचंड मोठा वितरणाला विलंब होतो आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, एवढा मोठा जर विलंब लावायचा असेल 18 ऑगस्ट म्हणजे नॉट जो खूप मोठी, आपण गेलो आहोत परत 2 महिन्याच्या गॅपकडे, लक्षात घ्या 2 महिन्याच्या गॅपकडे गेलेलो आहोत। तर त्यामुळे राज्य शासनाला पण विनंती आहे की आता 1 हप्ता देऊन लाडक्या बहिणींना केविलवाणा प्रयत्न करू नका खुश करण्याचा। तर द्यायचे असतील तर 2 हप्तेच मिळाले पाहिजे, म्हणजे एकूण 3000 रुपये रक्षाबंधनानिमित्त। आता असं पण नाही झालं पाहिजे की रक्षाबंधनाच्या वेळेस रक्षाबंधन आला आणि तुम्ही फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले, असं चुकून पण करू नका। कारण लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की लवकरात लवकर शासन आमचे मानधन वाढवेल। लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की KYC पोर्टल चालू करेल। लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की फेर तपासणी लवकर शासन चालू करेल। पण यावर कोणत्याही प्रकारची एका शब्दाची पण अपडेट येत नाही। राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे की ताई एवढा वितरणाला विलंब लागायला नाही पाहिजे। आणि आता सर्व लाडक्या बहिणींना एकच आशा आहे ती म्हणजे शासन 2 हप्ते देणार आहे। आता 2 हप्ते खरंच देणार का यावर अजूनही अधिकारिक कोणत्या प्रकारची स्पष्टीकरण आलेलं नाही शासनाकडून। त्यामुळे तरी देखील बघा आता एवढा मोठा हप्ता पुढे पुढे चाललाय तर नक्कीच सर्वांच्या मनामध्ये येत असतो प्रश्न की मग 2 हप्ते मिळतील। काही जरी प्रश्न येत असेल तरी देखील मात्र शासनाने मात्र 2 हप्ते द्यायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त तशा पद्धतीने आता इथून पुढे 2 हप्ते दिल्याशिवाय, कारण एवढा मोठा वितरणाला विलंब नाही व्हायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे लवकर वितरण होणे गरजेचं आहे। म्हणजे बघा मागे काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं विधान आलं होतं की काही पैसे सेव्ह करजा, तुम्ही पैसेच देत नाही वेळेवर, काही त्यांना हप्ताच मिळत नाही, कसं सेव्ह करणार त्या? आज 18 ऑगस्ट असून पण वितरण झालं नाही आणि नवल वाटतं याचं की बघा याच्यानंतर समजा अचानकच उद्या वितरण झालं चालू, उदाहरणासाठी सांगतो मी तुम्हाला, आणि एकच हप्ता मिळाला तर कुणाला काही त्याच्यात हे नाही बघा, म्हणजे कुणालाही त्याच्यात इंटरेस्ट नाही का बरं? कारण की 2 हप्ते मिळणं अपेक्षित आहेत। मग एवढ्या उशिरा विलंब केल्याच्या नंतर तुम्ही तर बरोबर 2 महिन्याचा गॅप पाडला मग शासनाने, तर असं नाही व्हायला पाहिजे। 28 ऑगस्टला अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे ते म्हणजे रक्षाबंधन, आणि गरजेचं नाही की रक्षाबंधनच्या दिवशी 28 ऑगस्टलाच वितरण होणार आहे। यावेळेच्या वितरणाला निश्चित अशी कोणतीही तारीख सांगता येणार नाही। त्याचं कारण मी सांगतो आहे, कोणतंही असं ठोस कारण नाही की आतापर्यंत वितरण झालेलं नाही। सर्वांच्या मनामध्ये फक्त एकच आता सध्या एक त्याला आपण म्हणूयात की इच्छा आहे, आणि ती म्हणजे 2 हप्ते आता रक्षाबंधनानिमित्त मिळावी। आणि अशाच पद्धतीने माझ्या मते आतापर्यंत शासनाने 2-3 वेळेस असं झालेलं आहे की 2-2 हप्ते एकत्रित देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे यावेळेस जर असा प्रयत्न केलेला नसेल बी, म्हणजे समजा त्यांची तयारी जरी नसेल तर तयारी चालू करावी आणि लाडक्या बहिणींना 2 हप्ते देण्याचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर सोबत वितरणही करण्याचा प्रयत्न करावा। या वितरणाच्या संदर्भात लवकर वितरण नाही झालं तर आपण हा मुद्दा अगदी रोखठोकपणे इथून पुढे मांडणार आहोत, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।